चला मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्याला प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करावं लागतात. प्रश्नपत्रिकेमध्ये सातत्यानं येणारे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, PYQ प्रश्न म्हणतात त्याला. आणि असे काही प्रश्न आहेत जे हमखास परीक्षेला आहेत. ठीक आहे, वळूया आपल्या प्रश्नाकडे. सगळ्यात महत्त्वाचा आपला विषय, कमी टायमामध्ये आपल्याला प्रश्न जास्त सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, वळूया प्रश्नाकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर की विजय निबंध लिहितो या वाक्यातील प्रयोग ओळखा. काय ओळखायचं मित्रांनो? प्रयोग ओळखायचा आहे. विजय निबंध लिहितो या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी कर्तरी भावे कर्म कर्तरी. मित्रांनो, लिहितो क्रियापद आहे, लिही मूळ धातू आहे, लिहिणारा कोण, लिहिणारा कोण, उत्तर येतंय विजय. वाक्याचा कोण आहे? कर्ता. मित्रांनो, इथं कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, कर्तरी प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे, मग मित्रांनो, विजय निबंध लिहितो, ले डोकं लावायचं नाही. लिहितो क्रियापद, लिही मूळ धातू, लिहिणारा कोण आहे? विजय. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, एकच प्रयोग होतंय, कर्तरी प्रयोग. बाकी ले डोकं लावायचं नाही आगाव. त्यानंतर मळमळ हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? मळमळ, मळमळ हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? ठीक आहे, मळमळ हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? ठीक आहे, तत्सम शब्द, पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द का अनुकरण वाचक? तर मित्रांनो, मळमळ एकच शब्द दोनदा आला बघा. मळ एकच शब्द दोनदा आला की त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात, आणि अभ्यस्त शब्दाचा प्रकार आहे तो पूर्णाभ्यस्त शब्द. मग एकच शब्द दोनदा आला की त्याला आपण काय म्हणू शकतो? पूर्णाभ्यस्त शब्द म्हणू शकतो. मी चित्र पाहतो या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा. परत प्रयोग ओळखायचा म्हणलं लई डोकं लावायचं नाही. पाहतो कोण आहे? क्रियापद आहे. पाह कोण आहे? मूळ धातू. पाहणारा कोण आहे? पाहणारा कोण? पाहणारा कोण? बघा, कोणने प्रश्न विचारावा लागते आपल्याला, कर्ता शोधायचा असेल तर. मी चित्र पाहतो, पाहणारा कोण? मी. वाक्याचा कोण आहे मित्रांनो? कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही, झाला कर्तरी प्रयोग. कुठं आहे? मग कोण आहे बघा, कर्तरी प्रयोग आहे. कोण आहे? कर्तरी प्रयोग आहे. कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द कोणता? बघा मित्रांनो, कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द ओळखायला सांगितलाय. म्हणजे थोडक्यात कर्ता या शब्दाचा मूळ शब्द ओळखा म्हणालेत, तर त्याचं नाव आहे मित्रांनो कर. काय नाव आहे? कर. सिद्ध शब्द निवडा. बघा, आता तर काय म्हणतंय, सिद्ध शब्द निवडायचा आहे. कसला शब्द? सिद्ध शब्द. सिद्ध शब्द म्हणजे काय? जो मूळचा आहे, कोणापासून बनलेला नाही. आणि सरळ सरळ आपल्या समोर एक ऑप्शन आहे, गुरु. कोणापासून बनलेला आहे का बघा. पण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, गुरुने, ने प्रत्यय लागलाय, गुरुला, ला प्रत्यय लागलाय, गुरुच्या, च्या प्रत्यय लागलाय. म्हणजे इथं प्रत्यय लागून बनलेले आहेत, पण हे मूळचाच आहे. आणि जो मूळचा शब्द असतो का त्याला सिद्ध शब्द असं म्हणता येते. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? ठीक आहे, देशी, फारसी, तद्भव, तत्सम. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. तो देशी शब्द आहे. कसला शब्द आहे? देशी शब्द. बाजी प्रभूने खिंड लढविली या वाक्याचा प्रकार ओळखा. बाजी प्रभूने खिंड लढविली या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, आज्ञार्थी वाक्य. मित्रांनो, एकच वाक्य बघा, बाजी प्रभूने खिंड लढविली, किंवा एकेरी क्रियापद आहे. एकेरी म्हणजे काय सांगायचं असं तात्पर्य हे की जेव्हा एकच वाक्य येतंय तुम्हाला बघायला, असं एकच वाक्य, बाजी प्रभूने खिंड लढविली, आणि एकच वाक्य येतंय का, तेव्हा त्याला केवल वाक्य म्हणतात. काय म्हणतात? केवल वाक्य. थोडक्यात एक क्रियापद बरोबर केवल वाक्य. मी जेवण करतो, केवल वाक्य. मी शाळेत जातो, केवल वाक्य. तो पुस्तक वाचतो, केवल वाक्य. पण तो पुस्तक वाचतो पण
परीक्षेत त्याला मार्क मिळत नाहीत. 2 वाक्य आहेत, केवल वाक्य कधीच होणार नाही. कळलं का तुम्हाला? केवल वाक्य होण्यासाठी 8 एकच क्रियापद आलं पाहिजे, म्हणजे एकच वाक्य आलं पाहिजे. एक वाक्य बरोबर केवल वाक्य, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. मुख्य वाक्यास दुसरे पर्यायी नाव काय? बर, मुख्य वाक्यास दुसरे पर्यायी नाव काय आहे म्हणते. ठीक आहे, प्रमुख, प्रधान, गौण, अगौण. तर मित्रांनो त्यालाच प्रधान वाक्य असंही म्हणतात. मुख्य वाक्याला प्रधान वाक्य असं म्हणता येते, तर जे मुख्य नाही त्याला गौण वाक्य म्हणतात. म्हणजे कुठेही जर मुख्य असेल तर त्याला प्रधान म्हणायचं, आणि जे थोडंसं कमी महत्वाचं त्याला गौण म्हणायचं. ठीक आहे. सहज सख्या एकदाच येई सांज वेळी या वाक्यातील रस ओळखा. काय ओळखायचा आहे? रस. शांत रस, करुण रस, वीर रस, शृंगार रस. मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, शृंगार रस आहे. तो कोणता रस आहे? शृंगार रस. मराठी भाषेमध्ये एकूण रस किती असा जर परीक्षेत प्रश्न आला तर उत्तर असलं पाहिजे 9. मराठी भाषेत रस किती आहे? टोटल 9 रस आहेत. त्यामध्ये इम्पॉर्टंट मध्ये जर शृंगार रस ओळखायचा असेल मित्रांनो, तर प्रेमामधून हा रस निर्माण होते. प्रियकर प्रेयसी यांच्या प्रेमामधून कोणता रस निर्माण होते? शृंगार रस निर्माण होते. बघा ना काय म्हणते, सहज सख्या एकदाच येई सांज वेळी, म्हणजे प्रियकर प्रेयसी प्रेमगीते याच्यातून कोणता रस निर्माण होते? शृंगार रस निर्माण होते. मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. काय ओळखायचा मित्रांनो? अलंकार ओळखायचा आहे. अलंकार ओळखत असताना 2 संकल्पना शिकावं लागतात. नंबर 1 आहे, डायरेक्ट तुम्हाला अगोदर त्याचा आन्सर सांगतो. जर तुम्हाला असं सम बघायला भेटलं मित्रांनो, सम एकच अलंकार सांगायचा, त्या अलंकाराचं नाव आहे उपमा अलंकार. काय नाव आहे? उपमा अलंकार. ही झाली शॉर्टकट ट्रिक, पण त्याची संकल्पना काय असते माहिती आहे का? ज्याची आपण तुलना करतो, उदाहरणार्थ हे एक व्यक्ती आहे आणि ही एक व्यक्ती आहे. किती व्यक्ती झाल्या? 2. ही याच्याकडे पाहिली आणि ही याच्याकडे पाहिली, 2 व्यक्ती झाल्या उदाहरणार्थ. ठीक आहे, तर या व्यक्तीची जर आपण याच्यासोबत तुलना केली, ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणतात. काय म्हणतात? उपमेय. या व्यक्तीची तुलना कोणासोबत कराल? त्याच्यासोबत, तर त्याला उपमान म्हणतात. बघा लक्षात घ्या, ज्याची आपण तुलना करतो त्याला काय म्हणलो आपण? उपमेय म्हणलो. ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणलो. ठीक आहे, मग मित्रांनो मेघा समतो श्याम सावळा म्हणजे या श्यामची तुलना कोणासोबत करली? तर मेघासोबत. मग श्याम उपमेय आहे. काय ते? उपमेय. लक्षात घ्या, मेघासम उपमान आहे. काय आहे? उपमान. अगोदरच आन्सर काढण्या. पण मित्रांनो श्याम म्हणजे काय? सावळा. आणि मेघ म्हणजे ढग, ढग सुद्धा सावळा आहे. ठीक आहे, मग काय म्हणते? मेघा समतो श्याम सावळा. ठीक आहे मित्रांनो, उपमेय आणि हे उपमान आहे. उपमेय आणि उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो का, तेव्हा एकच अलंकार होतो. त्या अलंकाराचं नाव आहे मित्रांनो उपमा अलंकार. पण अगोदरच आपण ओळखलं होतं, इथं सम दिसलं की उपमा सांगून टाकायचं, विषय संपला मित्रांनो. चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. ओळखायचे काय मित्रांनो? शब्दशक्ती ओळखायची. चला पानावर बसा. मित्रांनो चला पानावर बसा म्हटल्याच्या नंतर आपण डायरेक्ट पानावर बसतो का? नाही. मग ऐकणाऱ्याच्या लक्षात येते की पानाच्या शेजारी बसायचे. मग एका बोलण्यामधून एक दुसरा अर्थ व्यक्त होतय, त्या अर्थाला लक्षार्थ म्हणतात, आणि लक्षार्थ व्यक्त झाला की त्याला लक्षणा शब्दशक्ती म्हणतात. पण इथं डायरेक्ट लक्षार्थ दिलाय म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. चला पानावर बसा. पानावर बसतो का आपण? पानाच्या शेजारी बसतो. हे ऐकणाऱ्याच्या लक्षात येतंय, आणि असं झालं की लक्षार्थ व्यक्त होतंय, आणि लक्षार्थ व्यक्त झाला मित्रांनो काय होतंय? लक्षणा शब्दशक्ती होते. उदाहरणार्थ आपण म्हणतो बघा, आमच्या दारावरून हत्ती गेला. मग का वरून जातंय का? नाही. ऐकणाऱ्याच्या लक्षात येते दाराच्या समोरून गेला. मग यालाच काय म्हणतात? लक्षार्थ व्यक्त होणं. मग ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल? संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल? कोणते विरामचिन्ह वापराल? मित्रांनो संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. संबोधनचा अर्थ काय होतंय? हाक मारणे. आणि हाक मारताना आपण स्वल्पविराम वापरत असतो. काय वापरत असतो? स्वल्पविराम. उदाहरणार्थ म्हणलं रामा, रामाला हाक मारली बरं का, याचा अर्थ.
याला स्वल्पविराम म्हणतात. रामा इकडे ये, रामा इकडे ये, याला स्वल्पविराम म्हणतात. रामाला हाक मारली, रामा नुसतं म्हणून तरी स्वल्पविराम आला असता, मग याला काय म्हणतात? यालाच स्वल्पविराम म्हणतात. ठीक आहे. मग संबोधन दर्शविताना कोणते विराम चिन्ह वापरतात? तर स्वल्पविराम वापरतात मित्रांनो. इतिश्री करणे, इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा म्हणते. इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. श्री गणेशा करणे, शेवट करणे, श्री लक्ष्मी वंदन करणे, इतिहास सांगणे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, शेवट करणे. अनद या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता? अनद या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता? ढग, मुलगा, निष्पाप का सुंदर? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, निष्पाप. अनद या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता? तर कोणता होतोय? निष्पाप. सूर्य, सूर्य या अर्थी पुढीलपैकी शब्द वापरत नाहीत. सूर्य या अर्थी पुढीलपैकी शब्द वापरत नाहीत. रवी, आदित्य, भानू हे तिघही सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. तर मित्रांनो सुधांशू म्हणजे चंद्र, म्हणजे चंद्राला समानार्थी आहे तो, आणि तोच आपण वापरणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर याला सोडा तर तुम्ही, या व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही? व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही? ठीक आहे. व्याज या शब्दास पुढीलपैकी समानार्थी नाही म्हणल्या, समानार्थी नाही. मग कपट, सोंग, भाडे हे तिघही समानार्थी आहेत, आणि जे वाटत नाही समानार्थी नाही तेच नाही. इकडे पहा, व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही म्हणते? ठीक आहे. मग ते कोणता आहे मित्रांनो? रक्कम. ठीक आहे. मग व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? याचाच अर्थ कपट, सोंग, भाडे हे समानार्थी आहेत आणि हे विरुद्धार्थी. पण असं वाटतं की याला समानार्थी म्हणावं. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणाऱ्यास, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणाऱ्यास डॅश डॅश असे म्हणतात. कामसू, अष्टावधानी, कार्यरत का चौकस? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, अष्टावधानी. पुढील शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द शोधा. धान्य याच्यासाठी समूहदर्शक योग्य शब्द शोधायचा आहे. गोणी, रास, डोंगर का कणगी? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो, रास. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. तर मग मित्रांनो निर्भत्सना, निविसर्ग भत्सना, निभत्सना, निर्भत्सना. मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, निर्भत्सना. खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते आहेत? खालीलपैकी काय म्हणतंय? दंत तालव्य वर्ण कोणते आहेत? मग मित्रांनो य, ठ, ड, ढ, च, छ, झ. हा ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, च, छ, ज, झ. च, छ, ज, झ हे सगळे कसले वर्ण आहेत मित्रांनो? दंत तालव्य वर्ण आहेत. मित्रांनो यांना तालव्य पण म्हणतात, दंत तालव्य पण म्हणतात. ठीक आहे. पण इथं परीक्षेत प्रश्न काय आला? दंत तालव्य. मग च, छ, ज, झ कसले येतं? दंत तालव्य वर्ण आहेत. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. खालीलपैकी कसला शब्द ओळखायचा आहे? स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. नामाच्या पूर्वी जर तो बसलं मित्रांनो पुल्लिंगी नाम असतंय, ती बसलं
स्त्रीलिंगी नाम असते, ते बसलं तर नपुसकलिंगी नाम असते. ठीक आहे. आणि आपल्याला ओळखायला काय सांगितलं आहे? स्त्रीलिंगी शब्द सांगितलेला आहे. तर मित्रांनो सरळ सरळ आपण म्हणू ती देवता. ती काय? देवता. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, ती देवता. पुढीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. पुढीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. कसला शब्द ओळखायचा आहे? अनेक वचनी शब्द ओळखायचा मित्रांनो. ठीक आहे. फूल, मोते, मूल, जळू. मित्रांनो वचनाचे दोन प्रकार पडतात. नंबर 1 एक वचन, नंबर 2 अनेक वचन. ठीक आहे. एक वचन, अनेक वचन. ठीक आहे मित्रांनो. नामाच्या पूर्वी एक बसलं की एक वचन, अनेक बसले की अनेक वचन. मित्रांनो जर तुम्ही पाहिलं एक फूल, अनेक फुले, पाठ काहीच करायचं नाही. मग फुले अनेक वचन आहे, फुल एक वचन आहे. ठीक आहे. मग आपल्याला सध्या आपण चेक करू फक्त. एक मोती, अनेक मोते, एक मूल, अनेक मुले, एक जळू, अनेक जळवा. चला बघा आता आपल्याला ओळखायला काय सांगितले मित्रांनो? ओळखायला काय सांगितले? पुढीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. मला सांगा फूल एक वचनी का अनेक वचनी? एक वचनी. म्हणजे हे उत्तर होणार नाही मित्रांनो. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं मोती एक वचन आहे आणि याचं अनेक वचन काय होतंय? मोते. आपल्याला विचारले बघा अनेक वचनी, मग अनेक वचनी हे का नाही? मोते. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. आपल्या अनेक वचनी शब्द ओळखायला सांगितलं आणि ते मोते. मोतीचं अनेक वचन मोते होते मित्रांनो. ऑब्झर्वेशन केलं मूल कसलं आहे बघा? एक वचन. हे मूल एक वचन म्हणजे उत्तर होणार नाही. जळू कसलं आहे मित्रांनो? एक वचन म्हणजे उत्तर होणार नाही. आपल्याला सांगितलंय मित्रांनो पुढीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा आणि ते हे मोते आणि तेच आपलं उत्तर आहे बी. विषय संपला मित्रांनो. जास्त डोकं लावायची गरज नाही. मी, तू, ती, आपण ही सर्व डॅश डॅश यांची उदाहरणे आहेत. मी, तू, ती, आपण ही सर्व डॅश डॅश यांची उदाहरणे आहेत. तर ती आहेत सर्वनामाची उदाहरणं. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या ऐवजी येणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या ऐवजी येणारा विकारी शब्द म्हणजे काय मित्रांनो? सर्वनाम. बार बार नामच जर उच्चारलं आपलं ऐका वाटत नाही. आपण एखाद्या म्हणतो बघा अरे ती राणी दिसत नाही, मग ते म्हणते अरे ती आता लय मोठ्या पोस्टला आहे. मग राणीचं नाव घेतलंय का? ती आता लय मोठ्या पोस्टला आहे. नामाची पुनरावृत्ती टाळली. राणी हे नाम आहे. कळलं का? मग विषय असा आहे की नाम बार बार उच्चारा वाटत नाही म्हणून आपण सर्वनामाचा खूप वेळा उच्चार करतो पण आपल्या लक्षात येत नसते आणि म्हणून ते सर्वनाम. खालीलपैकी शुद्ध धातू साधित ओळखा. खालीलपैकी शुद्ध धातू साधित ओळखायचे. आता इकडे लक्ष द्या मित्रांनो. परीक्षेत प्रश्न खूप छान आला. खालीलपैकी शुद्ध धातू साधित ओळखा. ठीक आहे. प्रत्येक क्रियापदामध्ये एक मूळ धातू असतो. उदाहरण जर तुम्हाला सांगितलं राणीच घेऊ आपण. राणी, पंखा, लावते. राणी पंखा लावते. मग लावते हे क्रियापद आहे मित्रांनो. लावते कोण आहे? क्रियापद. त्याच्यात एक मूळ धातू आहे ते म्हणजे लाव. असं क्रियापदच नाही की त्यात मूळ धातू नाही म्हणून. मग प्रत्येक क्रियापदामध्ये एक मूळ धातू असतो. ठीक आहे. काय करू आपण? उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं ये मूळ धातू हे बघा एक अक्षरी हे. जा मूळ धातू आहे एक अक्षरी. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं ठेव मूळ धातू आहे दोन अक्षरी. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं गा मूळ धातू आहे एक अक्षरी. आता इकडे लक्ष द्या मित्रांनो. जर एक गोष्ट असते
जर तुम्हाला एकाक्षरी मूळ धातू असेल आणि याला उकार जर द्यायचा आहे तर तुम्हाला ऊन प्रत्ययानं द्यावं लागतं, आणि 2 अक्षरी मूळ धातू असेल का शेवटी असा उकार द्यावा लागतो. ते आपण पाहू. किती अक्षरी मूळ धातू आहे? 1 अक्षरी. मग ये ऊन असं म्हणावं लागतंय, जा ऊन असं म्हणावं लागतंय, गा ऊन असं म्हणावं लागतंय. कळलं का? मला तुम्हाला काय सांगायचं माहिती आहे का? उदाहरणात लिहिलं गा, किती अक्षरी? 1 अक्षरी. त्याला असं करता येत नाही, गा ऊन असं करता येत नाही. 1 अक्षरी मूळ धातू आहे, त्याला तुम्हाला हा ऊन प्रत्यय दाखवा, हे याला जमत नाही. जर असं लिहिलं त्याला अशुद्ध धातू साधित म्हणतात. ठीक आहे, असं लिहायचं नाही. पण असं केव्हा लिहायचं ते सांगतो तुम्हाला. आता मला सांगा, ठेव किती अक्षरी मूळ धातू आहे? 2 अक्षरी. मग मात्र उकार द्यावा लागतोय, ठे ऊन, ठेवून. मग याला म्हणतात शुद्ध धातू साधित. काय म्हणतात? शुद्ध धातू साधित. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो, सरळ सरळ 2 अक्षरी मूळ धातू आहे, मग उकार दिला आपण न लिहिलं, मग ठेवून कुठे दिसायले? ठेव. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे बघा. ऑप्शन नंबर सी बरोबर. याला काय म्हणतात? खालीलपैकी शुद्ध धातू साधित ओळखा. हे शुद्ध धातू साधित. विषय संपला मित्रांनो. पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, इथं ये आहे ना, त्यांनी काय केलंय? येला काय केलं बघा, हे ऊन लावलाय, चुकीचा लावलाय. जा आहे ना, जा, हे बघा हे जा, जाला काय केलंय? हे ऊन लावलाय, चुकीचा लावलाय. गा आहे ना, गा, याला हे ऊ लावलंय, चुकीचा लावलाय. विषय संपला. पण ठेव याला उकार बरोबर आहे. 2 अक्षरी ठेव, आणि मग हेच बरोबर आहे. मग 1 अक्षरी मूळ धातू असल, 1 अक्षरी मूळ धातू असल तर त्याला हा ऊन बरोबर आहे. 1 अक्षरी ऊन, 1 अक्षरी हे ऊन. पण जर 2 अक्षरी मूळ धातू असेल तर त्याला हा उकार बरोबर आहे मात्र ऊन. विषय संपला. हे बी शुद्ध धातू साधित आहेत. का? कारण आपण बरोबर लिहिलंय. पण इथं हे अशुद्ध धातू साधित आहे, त्याचबरोबर अशुद्ध धातू साधित आहे, अशुद्ध धातू साधित आहे, पण हे शुद्ध धातू साधित आहे. ठीक आहे, तुम्ही जर बरोबर लिहिला तर त्याला शुद्ध धातू साधित म्हणायचं. म्हणजे हे सगळे शुद्ध आहेत लिहिलेले मी. पण इथं हे अशुद्ध आहे, हे अशुद्ध आहे, हे पण अशुद्ध आहे, आणि हे शुद्ध आहे. विषय संपला मित्रांनो. समजला असेल? देवकी गीत गात आहे या वाक्याचा काळ ओळखा. देवकी गीत गात आहे या वाक्याचा काळ ओळखा. मित्रांनो, गा मूळ धातू आहे, प्लस त प्लस आहे. मूळ धातू प्लस त प्लस आहे बरोबर एकच काळ होतंय, अपूर्ण वर्तमान काळ. आपण बोलते वेळी वर्तमान काळात क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळाचा वापर करतात. आता तुम्ही मला फोन केला, काय करायले? मी म्हणलं मी जेवण करत आहे. मग तुम्हाला बोलायलो पण माझी क्रिया चालू आहे. आपण बोलते वेळी वर्तमान काळात क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी कशाचा वापर करतात? अपूर्ण वर्तमान काळाचा. पूर्ण नाही येतो. बघा ना, आपण एखाद्या फोन करतो बघा, आवरलं का नाही? नाही रे, माझं काम चालू आहे. काम चालू आहे. कळलं का? मग मी शाळेत जात आहे, मी पुस्तक वाचत आहे, मी काम करत आहे. आपण त्याला म्हणतो काय करायला? मी काम करत आहे, तो नंतर बोलतो. मग करत आहे, बोलताना क्रिया चालू आहे. आपण बोलते वेळी वर्तमानात क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी कशाचा वापर करतात? अपूर्ण वर्तमान काळाचा वापर करतात. म्हणून याचा काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ. देवकी गीत गात आहे. मग अपूर्ण वर्तमान काळ ओळखायचा असेल तर गा मूळ धातू प्लस त प्लस आहे, मूळ धातू प्लस त प्लस आहे बरोबर अपूर्ण वर्तमान काळ नेहमीच होत असतो मित्रांनो. आज हा शब्द डॅश डॅश आहे. मग मी म्हणलो तुम्हाला आज ती काही वाक्य मला बोलली, बोलली. आज ती मला बोलली. ठीक आहे, इतके दिवस बोलणे गेले, आज बोलली. ठीक आहे, आज ती मला बोलली. मित्रांनो, बोलली क्रियापद आहे, बोल मूळ धातू आहे. याला एकच प्रश्न विचारा, केव्हा बोलली? आज. आणि केव्हाच उत्तर असते मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय किंवा क्रियाविशेषण. मग आज ती मला बोलली, बोलली क्रियापद, बोल मूळ धातू आहे, केव्हा बोलली? आज. सरळ सरळ त्यांनी काय केलं माहितीये का? याची जात विचारली आपल्याला कोणती येतं. मग आज ती मला बोलली, केव्हा बोलली? आज. आणि क्रियाविशेषण अव्यय. शब्दांची जात दिसण्यावरून ठरवायची नाही, वाक्यातल्या कार्यावरून. वाक्यात वापरायचं आणि मग सांगायचं ही जात आहे. आणि म्हणून कोण आहे? ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, क्रियाविशेषण आहे ते.
गड आला पण सिंह गेला हे डॅश डॅश उपवाक्य आहे. बर, गड आला पण सिंह गेला पर्यावरण मला असं वाटतं की त्यांनी उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायला सांगितला. हे उभयान्वयी अव्यय आहे. हे डॅश डॅश उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय. परत एकदा प्रश्न वाचून दाखवतो. गड आला पण सिंह गेला हे डॅश डॅश उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. मग मित्रांनो याच्यामधलं उभयान्वयी अव्यय ओळखा म्हणा येतं. मग गड आला हे एक वाक्य, सिंह गेला हे एक वाक्य, जुळले कोणी पण. मग पण या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे मित्रांनो कोणता? न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. गड आला पण सिंह गेला. मग मित्रांनो इथं आहे का न्यूनत्व बोधक? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मित्रांनो जेव्हा न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाशी दोन वाक्य जोडतात का तेव्हा वाक्याचा प्रकार जर विचारला तुम्हाला अख्ख्या तर संयुक्त वाक्य सांगायचं. काय सांगायचं? संयुक्त वाक्य. मग वाक्याचा प्रकार काय आहे? अख्ख्या संयुक्त. गड आला हे एक वाक्य, सिंह गेला हे एक वाक्य, जुळडे पण न्यूनत्व बोधक आहे. आणि असे दोन वाक्य जर न्यूनत्व बोधक जोडत असेल तर अख्ख्या वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य होते. अरे रे, अरे रे, बाप रे, शी हे कोणत्या अव्ययाशी संबंधित आहे? कोणत्या अव्ययाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ते आहेत केवल प्रयोगी अव्यय. कोण येतं? केवल प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यापूर्वीच आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गाराद्वारे व्यक्त करतो आणि त्या उद्गारांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. केवल प्रयोगी अव्यय आपल्या मनातील भावना आहेत मित्रांनो, बाकी काहीच नाही. ऊन आणि हुन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊन आणि हुन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी. तर मित्रांनो ऊन आणि हुन हे आहेत पंचमी विभक्तीचे प्रत्यय. तृतीयाचे प्रत्यय आहेत ने, ये आणि शी. चतुर्थीचे प्रत्यय आहेत स, ला, ना आणि ते. पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन आणि हुन. आणि षष्टीचे प्रत्यय आहेत सा, ची आणि ची. साची, ची. विषय संपला. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो. मुलाने बैलास मारले वाक्यातील प्रयोग ओळखा. चला ओळखा प्रयोग. तोपर्यंत कमेंट करा. कमेंट करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळं व्हिडिओ आवडल्यास करा. चला, मुलाने बैलास मारले. मित्रांनो मारले हे क्रियापद आहे, मार मूळ धातू आहे. मारणारा कोण? मारणारा कोण? मुलाने. मग मुलाने वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ने कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग कधीच होत नाही. दुसरा प्रश्न विचारू आपण. कोणाला? कोणाला मारले? बैलास वाक्याचं कर्म आहे, कारण कोणालाच उत्तर कर्म असते. कर्माला सुद्धा प्रत्यय आहे, कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्माला प्रत्यय, कर्मणी प्रयोग नाही, झाला भावे प्रयोग. विषय संपला. आणि ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. मग भावे प्रयोग कोण येते मित्रांनो? भावे प्रयोग. मसाले भात या शब्दाचा समास ओळखा. मसाले भात या शब्दाचा समास ओळखायचा आहे. मसाले भात या शब्दाचा समास ओळखा म्हणते. काय ओळखायचंय? समास. द्वंद्व समास, मध्यम पदलोपी समास, इतरेतर समास का समाहार द्वंद्व समास? मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. मध्यम पदलोपी समास. आता एक वेळेस बघा, मसाले भात हा सामासिक शब्द आहे मित्रांनो. मसाले
आणि भात किती शब्द येतं? 2 आणि त्यांच्या डोक्यावर रेष मारली, सामासिक शब्द बनते. ठीक आहे, 2 शब्द एकत्र आणायचे, डोक्यावर रेष मारायची, सामासिक शब्द बनते. आणि मग मित्रांनो या सामासिक शब्दाची जर तुम्ही फोड केली तर मसाला घालून केलेला भात असं होते, शब्दाला पद म्हणतात. आणि मित्रांनो सामासिक शब्द बनताना मधली काही पदे वगळावी लागतात, तेव्हा त्यास म्हणतात मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. मग मित्रांनो नियमानं कसं आहे, मसाला घालून केलेला भात, मधली काही पद वगळली, मधली काही शब्द वगळले, डायरेक्ट मसाले भात केला. सामासिक शब्द बनत असताना मधली काही पदे वगळावी लागतात, तेव्हा त्या समासाला काय म्हणतात? मध्यम पदलोपी समास. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? तत्सम नाही म्हणलंय मित्रांनो. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? कवी, मंदिर, त्याचबरोबर धर्म, त्याचबरोबर दूध. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला त्यांनी काय विचारलंय? खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही म्हणतोय. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? ठीक आहे, तर मित्रांनो कवी हा शब्द तत्सम आहे, मंदिर शब्द तत्सम आहे, धर्म शब्द सुद्धा तत्सम आहे. कशामुळे काय ते सांगतो, पण दूध शब्द तद्भव आहे. दूध शब्द कसा आहे? तद्भव. मित्रांनो नियमानं जर तुम्ही पाहायला गेलं, मराठी भाषेमध्ये पहा, संस्कृत भाषा एक, संस्कृत भाषेतून जर जशास तसा शब्द मराठीत आला, संस्कृत भाषेमधून जर जशास तसा शब्द मराठीत आला तर त्याला तत्सम शब्द म्हणतात. काय म्हणतात? तत्सम शब्द. आणि त्यात बदल जर झाला तर त्याला तद्भव म्हणतात. काय म्हणतात? तद्भव शब्द. आता लक्षात घ्या मी काय सांगेल. संस्कृत भाषेतून शब्द जशास तसा मराठीत आलाय, काय म्हणायचं? तत्सम शब्द. बदल होऊन आला, तद्भव शब्द. आता लक्षात घ्या मी काय म्हणालो मित्रांनो, जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत आले त्यांना तत्सम शब्द म्हणायचं. जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन आले त्यांना तद्भव शब्द म्हणायचं. मग आता इकडे लक्ष द्या मित्रांनो, मी काय म्हणाल तुम्हाला. संस्कृत भाषेतही कवीला कवी म्हणतात, मराठीतही कवीच म्हणतात, मग तत्सम आहे. संस्कृत भाषेतही मंदिरला मंदिर म्हणतात, मराठीतही मंदिरच म्हणतात, तत्सम आहे. संस्कृत भाषेतही धर्माला धर्मच म्हणतात, मराठीतही धर्माला धर्मच म्हणतात, तत्सम आहे. परंतु संस्कृत भाषेमध्ये मित्रांनो दुधाला दूध म्हणत नाहीत, तर दुधाला त्यांनी काय म्हणतात? दुग्ध म्हणतात. काय म्हणतात? दुग्ध. मग संस्कृत भाषेत दुग्ध म्हणतात आणि मराठीत दूध म्हणतात, म्हणजे तद्भव आहे. जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन येतात, त्या शब्दांना काय म्हणतात मित्रांनो? त्या शब्दांना काय म्हणतात? तर त्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. काय म्हणतात? तद्भव शब्द. विषय संपला. म्हणजेच हेच आपलं उत्तर आहे. जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखा. जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखा. ठीक आहे, ओळखायचे काय मित्रांनो? अलंकार. अलंकार ओळखा म्हणते. ठीक आहे, पहा, जरी आंधळी, बघा ही आंधळी हे, तरी पण त्याला पाहिल्या. जरी आंधळी मी तुला पाहते. मग मित्रांनो सरळ सरळ विरोध आहे का नाही? आंधळी असून त्याला पाहिली म्हणून. जरी आंधळी मी तुला पाहते. आणि मग मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. वरवर विरोध असतो पण आतून नसतो, तेव्हा त्यास अलंकारास काय म्हणतात? विरोधाभास अलंकार. वरवर विरोध असतो पण आतून नसतो, तेव्हा त्या अलंकारास काय म्हणतात? विरोधाभास अलंकार असं म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर. आंधळी असून त्याला पाहिली. बघा, जरी आंधळी मी तुला पाहते. खग या शब्दाचा समानार्थी शब्द. खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हणते. खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. विहंग. खग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विहंग. वयस्क या शब्दाचा योग्य अर्थ. कसला अर्थ? योग्य अर्थ लिहा. मग मित्रांनो तरुण, प्रौढ, अल्पवयीन, लहान. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. प्रौढ. इहलोक. इहलोक
इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, कृतघ्न, परलोक, कृपण का परजाती? मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, बी, परलोक. इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे परलोक. उंटावरचा शहाणा, उंटावरचा शहाणा या वाक्याचा अर्थ सांगा म्हणते. या वाक्याचा काय सांगा म्हणते? अर्थ. मग मूर्ख माणूस मूर्खपणाचा सल्ला देणारा, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, मूर्खपणा. मित्रांनो, थांबूया. छानपैकी आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट करून सांगा पुढच्या वेळेस कोणता टॉपिक घ्यायचा. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.